सभी विद्यार्थियों को नमस्कार। 8वीं कक्षा में फिर से आपका स्वागत है। जैसे कि हमने पिछली कक्षा में देखा था कि शिक्षा कविता, तो शिक्षा कविता कंठस्थ है। शिक्षा कविता के जो प्रश्न उत्तर थे, प्रश्न उत्तर और सभी अभ्यास आपको उत्तर सहित भेज दिया गया है। तो आप उस सब प्रश्न उत्तर को लिखकर हमें भेज दीजिए। कुछ विद्यार्थियों हमें सेंड किए हैं, अभी बाकी विद्यार्थी सभी प्रश्न और उत्तर दोनों लिखकर भेज दीजिए। तो हमने पहला जो आपका कविता था प्रार्थना, उसके बाद जो पाठ था हमने देखा था मिर्च मसाला, फिर तीसरा जो पाठ था मेरा देश मेरी माँ, उसके आगे का जो कविता था वह शिक्षा, और शिक्षा कविता के बाद जो पाठ है पाठ 5 वह है महात्मा गांधी। तो विद्यार्थियों यह जो पाठ है यह संकलित है। संकलित मतलब आपको मैंने बताया है कि इसके कोई लेखक नहीं रहते। तो विद्यार्थियों आज का जो पाठ है वह है महात्मा गांधी। तो महात्मा गांधी जी के बारे में आपको सभी को पता है कि महात्मा गांधी जी हमारे स्वतंत्रता के लिए कितना कुछ किए हैं, और आज हम यहाँ पर हैं तो इन सभी महान पुरुषों के वजह से ही आज हम यहाँ पे हैं और हमारा भारत देश आज स्वतंत्र देश है। भारत देश स्वतंत्र होने से पहले महात्मा गांधी जी जो कुछ भी कार्य किए हैं वह सब आज भी क्या है, अमर है। हमारे महान पुरुषों में महात्मा गांधी भी एक है। और जो महात्मा गांधी हम क्यों कहते हैं कि गांधी जी बहुत महात्मा थे, हमारे राष्ट्रपिता हैं, हम उनको राष्ट्रपिता कहकर बुलाते हैं। हमारे पूरे राष्ट्र के ही पिता है महात्मा गांधी। तो विद्यार्थियों महात्मा गांधी के बारे में आज छोटा बच्चा भी जानता है कि महात्मा गांधी जी के कार्य कितने थे। महात्मा गांधी जी स्वतंत्रता के लिए कितने कुछ सत्याग्रह किए। हमारे भारत देश स्वतंत्र होने के लिए मूल कारण ही कौन है, महात्मा गांधी जी। तो महात्मा गांधी जी के बारे में हम जानते हैं। महात्मा गांधी जी का जन्म कब हुआ था, महात्मा गांधी जी के माता पिता कौन थे, यह सब आपने कन्नड़ विषय या इंग्लिश विषय में 5वीं 6वीं 7वीं में पढ़े हैं। तो आज का पाठ भी कुछ ऐसा है कि महात्मा गांधी जी, यहाँ पर महात्मा गांधी जी के स्वभाव के बारे में और महात्मा गांधी जी के जीवन के बाल्य जीवन के बारे में दिया गया है। महात्मा गांधी जी एक महान पुरुष हैं और महात्मा गांधी जी हमारे स्वतंत्रता के लिए बहुत कुछ किए हैं। इसीलिए हम उन्हें क्या कहते हैं, राष्ट्र पिता कहते हैं, महात्मा कहते हैं, और कई कुछ नामों से आज हम उन्हें बुलाते हैं। तो बच्चे महात्मा गांधी जी के स्वभाव के बारे में जानते हैं। इस पाठ से बच्चे महात्मा गांधी जी का स्वभाव कैसा था इसके बारे में क्या करते हैं, जानते हैं, और सत्य अहिंसा धर्म की दृढ़ निश्चय करने की प्रेरणा करते हैं। महात्मा गांधी जी अपने जीवन में सत्य अहिंसा और धर्म के दृढ़ निश्चय के बारे में हम आज क्या करते हैं, इस पाठ पढ़ने से हमें प्रेरणा मिल सकती है। तो महात्मा गांधी जी के बारे में आज हम जानेंगे। महात्मा गांधी जी एक महान पुरुष थे। देखिए महात्मा गांधी जी एक महान पुरुष थे और सारे देश उन्हें राष्ट्रपिता माना है। महात्मा गांधी जी एक महान पुरुष है। महान पुरुष इसीलिए कहते हैं कि महात्मा गांधी जी हमारे देश स्वतंत्रता के लिए, हमारे देश जब अंग्रेजों के हाथ में था तो हमारे देश स्वतंत्रता के लिए महात्मा गांधी जी ने बहुत कुछ सत्याग्रह किया है, बहुत कुछ क्या किया है, यहाँ पर उन्होंने जुलूस निकाले हैं। तो महात्मा गांधी जी ने बहुत कुछ किया है, इसलिए हम आज महात्मा गांधी जी को एक महान पुरुष कहते हैं। और महात्मा गांधी जी को पूरे राष्ट्र में उन्हें राष्ट्रपिता माना है। हमारे पूरे राष्ट्र ही महात्मा गांधी जी को क्या कहते हैं, राष्ट्रपिता कहते हैं। उनकी प्रयत्न से भारत आज आजाद हुआ है। महात्मा गांधी जी के प्रयत्न से ही आज हमारा भारत क्या
हुआ है, आजाद हुआ है। वे त्याग और तपस्या के मूर्ति थे। देखिए, जब एक इंसान महापुरुष कहलाता है, जब एक इंसान राष्ट्रपिता कहलाता है, तो उसके पीछे बहुत सारे त्याग, बलिदान और कठिन परिश्रम रहता है। विद्यार्थियों, जब महात्मा गांधी जी को हम महान पुरुष कहते हैं, राष्ट्रपिता कहते हैं, तो इसके पीछे उनका बहुत क्या है, त्याग है, तपस्या है, कठिन परिश्रम है। इसीलिए उनको हम त्याग और तपस्या की मूर्ति कहते थे। और धर्म उनके प्रेरणा था और सत्य उनकी आत्मा। देखिए, महात्मा गांधी जी का धर्म ही उनका प्रेरणा था और सत्य ही उनकी आत्मा थी। हमेशा उन्होंने धर्म का भेदभाव कभी भी नहीं किया और हमेशा सत्य ही उन्होंने बोला है। उनकी आत्मा से जो कुछ भी आता था, हमेशा सत्य ही आता था। इसीलिए आज उन्हें एक महान पुरुष, राष्ट्रपिता, महात्मा, हमारे जो पिता, हमारे देश के पिता, यह सब नामों से हम इसीलिए पुकारते हैं क्योंकि उनके कार्य बहुत हैं। उनके जो नाम है उसके पीछे बहुत सारा बलिदान है, बहुत सारा त्याग है, बहुत सारा कठिन परिश्रम है। इसीलिए हम क्या कहते हैं, उनको राष्ट्रपिता कहते हैं। देखिए, जब हमारे घर में हमारे पिताजी रहते हैं, हमारे माताजी हैं, तो उन्होंने अपने जीवन में बहुत सारा त्याग करते आते हैं। हमारे अपने बच्चों के लिए, हम सब के लिए, देखिए हमारे जो पिता रहते हैं, हम सब के लिए कुछ ना कुछ त्याग करते ही रहते हैं। जब हम बाहर जाते हैं तो कुछ खाने के लिए मांगते हैं, तो हमारे जो घर में पिता रहते हैं उसे हमें वहाँ पर खाने की जिद करते हैं तो हमें वह वस्तु देते हैं, लेकिन वो खुद नहीं खाते, सिर्फ हमें ही खिलाते हैं। इसके पीछे वह सोचते हैं कि अगर मैं भी खाया तो फिर मेरे बच्चों को नहीं बचता, मेरे परिवार को कुछ नहीं बचता। ऐसे करते ही उन्होंने बहुत सारे त्याग करते हुए आते हैं। इसीलिए हम उनको क्या करते हैं, पिता का नाम देकर हम उनको बहुत प्यार करते हैं। अगर घर में भी हमारे माता है तो हमारे, देखिए, माता खुद नहीं खाती, लेकिन हमें क्या करती है, खिलाती है। जब एक ही रोटी रहती है तो पूरा रोटी मेरा बच्चा ही खाना है, ऐसा हमारी माँ आशा करती है, लेकिन खुद खाती नहीं। इसीलिए हम आज भी माँ को क्या कहते हैं, भगवान कहते हैं। हमारे माँ को हम भगवान का स्थान देते हैं। हमेशा हम भगवान से उच्च हमारे माता पिता को समझते हैं। यह माता पिता कहलाना इतना आसान नहीं है। जब माता पिता जो कहलाते हैं उस नाम के पीछे बहुत सारा त्याग और बलिदान रहता है। इसलिए हम हमारे माता पिता को भगवान से भी उच्च क्या करते हैं, समझते हैं। हमारे माता पिता को बहुत सारा प्यार करते हैं। देखिए, वैसे ही हमारे महात्मा गांधी जी भी हैं, हमारे पूरे राष्ट्र के पिता हैं। पूरे राष्ट्र में आज उनका नाम अमर है। हर एक बच्चा से लेकर बूढ़ा तक आज महात्मा गांधी जी को जानता है। महात्मा गांधी जी कुछ बहुत सारे सत्याग्रह, बहुत सारे क्या किए उन्होंने, त्याग किया, बहुत सारा बलिदान किया। हमारे देश स्वतंत्रता के लिए उन्होंने बहुत सारा काम किया है। उन्होंने खुद कुछ खाया नहीं, खुद बलिदान किया, खुद त्याग किया। उन्होंने यहाँ तक भी कि कपड़े को भी उन्होंने त्याग कर दिया। जो हम अच्छे अच्छे कपड़े पहनते हैं उसे ही को भी उन्होंने त्याग कर दिया था। इसीलिए आज वो एक महान पुरुष के नाम से आप सबके आगे हैं। तो विद्यार्थियों, महात्मा कहलाना या राष्ट्रपिता कहलाना या कुछ अच्छे नाम कमाना इतना आसान नहीं है। अगर बुरा काम करते हैं तो लोग हमें बुरे हैं कहते हैं, तो अच्छा काम करते हैं तो वही हमारा व्यक्तित्व को दिखाता है। जब हमारा व्यक्तित्व अच्छा रहता है, कोई हमें अच्छा इंसान कहकर पुकारता है, तो उसके पीछे बहुत सारा अच्छा काम होना चाहिए। तो महात्मा गांधी जी एक हमारे महान पुरुष हैं, हमारे राष्ट्र के ही पिता है। इसीलिए हमारे राष्ट्र के लोगों को पिता, राष्ट्रपिता कहकर पुकारते हैं। और उनकी प्रयत्न से ही हमारा देश आज क्या है, आजाद है। आज महात्मा गांधी जी कुछ प्रयत्न नहीं करते तो आज भी हम अंग्रेजों के ही
बस में रहते थे। अंग्रेजों ने बहुत सारा हमारे देश में बहुत सारा नुकसान करके गए हैं। आज अंग्रेजों ने हमारा देश छोड़कर भागे हैं। हमारे देश को आज हम स्वतंत्र है, हम सब आज आराम से स्वतंत्रता से घूमते हैं। तो इसके पीछे बहुत सारे महान पुरुषों का क्या है, बलिदान है, बहुत सारा महान पुरुषों का त्याग है। हमारा देश आज आजाद है। हम सभी क्या है, भारत देश में रहते हैं। हमारा देश, हम भारत देश के देशवासी हैं। हमारा कुछ यहाँ पर जो जिम्मेदारी है, हमारे कुछ यहाँ पर कर्तव्य है, इसीलिए हमारा देश आज आजाद है। तो हम भी क्या है, इस देश के वासी कहलाते हैं। और इसके पीछे बहुत सारे महान पुरुषों का नाम है, उसमें से महात्मा गांधी जी भी एक है। महात्मा गांधी जी का नाम हम बहुत गर्व के साथ और बहुत महान पुरुषों से पहले ही इनका नाम लेते हैं। तो महात्मा गांधी जी कैसे मारे गए, महात्मा गांधी जी का जन्म कब हुआ, इनके माता पिता कौन थे, यह सब हम जान चुके हैं। आज तक हम बहुत सारे अक्टूबर 2 को जब गांधी जी जयंती रहता है तो हम हर बार क्या करते हैं, भाषण करते हैं, उनके बारे में जानते हैं। इसीलिए आपके आगे भी आज इनका कुछ छोटा परिचय दिया है, तो हम आज उसके बारे में देखेंगे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೋಡ್ರಿ, ಒಂದನೇ ಪದ್ಯ ಯಾವ್ದು ನೋಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ನೋಡ್ರಿ, ಎರಡನೇದು ಏನ್ ನೋಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ನೋಡಿದ್ರಿ. ನೋಡ್ರಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಒಳಗೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಭಗವಾನ್ ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವಿ ಅನ್ನೋದನ್ನ, ನಾವು ಸತ್ಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಸ್ವಚ್ಛ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡಿದ್ವು. ಎರಡನೇದ್ರಾಗ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ನೋಡಿದ್ವಿ. ಯಾರ್ದರ ಮುಂದೆ ಯಾವ್ದಾರ ಒಂದು ಗುಪ್ತ ವಿಷಯ, ನಮ್ಮ ರಹಸ್ಯದ, ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಷಯ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಸಲ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ, ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮುಂದೆ ಹೇಳ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಏನಾಗ್ಬೋದು, ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ಆಗ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೇವಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮೂರನೇ ಪಾಠ ಏನ್ ನೋಡಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ. ನೋಡಿ, ದೇಶ ಮತ್ತು ತಾಯಿ ಪ್ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ. ಮೇಜರ್ ಅವರ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿಟ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ತಾಯಿಯ ಏನ್ ವಚನಗಳಿದ್ದು ಅವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರೆ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಾವು ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ ಒಳಗೆ ನೋಡಿದ್ವು. ಹಾಗಾದ್ರೆ ಅದ್ರ ಮುಂದಿನ ಕವಿತೆ ಯಾವ್ದಿಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಾ ಐತಿ. ನೋಡ್ರಿ, ಶಿಕ್ಷಾ ಒಳಗ ನಾವು ಜನನದಿಂದ ಮರಣದವರೆಗೇನು ಏನ್ ಕಲಿತೇವಿ ಅದಕ್ಕೆ ಏನಂತೀವಿ, ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂತೀವಿ. ನೋಡ್ರಿ, ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಹುಟ್ಟಿದ ಕೂಡ ಮಗು ಅಳ್ತೈತಿ, ಅತ್ತಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಿ ಅಂದ್ರೆ ನಗ್ತೈತಿ, ಅಂದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಡಿಬಹುದು, ನಡ್ಕೊಂತ ನಡ್ಕೊಂತ ಬೀಳ್ತೈತಿ, ಬಿದ್ದು ಮತ್ ನಡಿತೈತಿ, ಅದು ಕೂಡ ಏನೈತಿ, ಶಿಕ್ಷಣ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಆಗ ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಚರಣ್ ಸಿಂಗ್ಜಿ ಅವರ ಶಿಕ್ಷಾ ಪದ್ಯ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ನೋಡಿ, ಮುಂದಿನ ಪಾಠ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 5ನೇ ಪಾಠ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ. ನೋಡಿ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಇದು ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರೆ ಸಂಕಲಿತ ಐತೆ. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿನಿ, ಕೆಲವೊಂದು ಪದ್ಯ ಗದ್ಯ ಅದಾವು. ಪದ್ಯಕ್ಕ ಕವಿ ಇರ್ತಾರು, ಗದ್ಯಕ್ಕ ಲೇಖಕರು ಇರ್ತಾರು. ಅದ್ರ ನಿಮ್ಗೆ ಏಟ್ರೊಳಗ ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಲಿತ, ಜನರಲ್ ಆಗಿ ಏನು ಲೋಕಗಳು ನಡೆದಿದ್ದು ಇದು ಸಂಕಲಿತನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದೇನೈತಂದ್ರೆ ಸಂಕಲಿತ ಐತಿ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯ ಒಂದು ಕಿರು ಪರಿಚಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ, ಬಾಲ್ಯ ಪರಿಚಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾರ. ನೋಡ್ರಿ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಪ್ರೇರಣೆ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ತ್ಯಾಗ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಸ್ವಭಾವ, ಅವರ ಸತ್ಯ, ಅವರ ಸತ್ಯವನ್ನ ನೋಡಿದ್ರು. ತಮ್ಮ ಜೀವನ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಅವರ ಸತ್ಯಕ್ಕಾಗಿನ ಹೋರಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಲಿಬಹುದು. ಈ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ನಮ್ಗೆ ಸಿಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇದ್ರೊಳಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಮಹಾನ್ ಪುರುಷ ಥೇ. ನೋಡ್ರಿ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಒಬ್ರು ಏನಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಮಹಾನ್ ಪುರುಷರ. ನೋಡ್ರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರದ. ನಮ್ಮ ದೇಶ ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಇವತ್ತು ಸ್ವತಂತ್ರ ಆಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರು. ಅದರಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಹೆಸರು ಬಹಳಷ್ಟು ಗರ್ವದಿಂದ, ಬಹಳಷ್ಟು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ತಗೋತೇವೆ ನಾವು. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಫಸ್ಟ್ ತಗೋತೇವೆ. ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟಗಾರರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ, ನೆಹರು, ಬಾಲ್ ಗಂಗಾಧರ್ ತಿಲಕ, ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್, ಇವರೆಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅದ್ರೊಳಗೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಹೆಸರ ಮೊದಲಿಗೆ ತಗೋತೇವೆ. ನೋಡ್ರಿ, ಇವತ್ತಿಗೂ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಇವತ್ತು ಸ್ವತಂತ್ರ ದೇಶ ಐತಿ. ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರತ ಐತಿ ಅನ್ನೋದ್ರ ಹಿಂದೆ ಇಂಥ ಮಹಾನ್ ಪುರುಷರ ಕಾರ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ಏನಿದಾವಂದ್ರ ಇದಾವ. ನೋಡ್ರಿ, ಒಬ್ರು ಮಹಾನ್ ಪುರುಷ ಅಂತೀವಿ, महात्मा गांधी जी को आज महान पुरुष कहते हैं, महात्मा गांधी जी को हमारे राष्ट्रपिता कहते हैं। तो इसके पीछे बहुत सारा कार्य है।
ನೋಡ್ರಿ ಇದ್ರ ಹಿಂದ ಬಹಳಷ್ಟ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳದಾವ. ಇವತ್ತಿಗೂ ಅವ್ರ ಹೆಸರು ಅಮರ ಐತಿ. ಅವ್ರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಇವತ್ತು ಹೆಸರ ಜೀವಂತವಾಗೈತಿ ನೋಡ್ರಿ, ಅಮರವಾಗೈತಿ. ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಸತ್ತು ಹೋಗ್ತಾರ, ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ನೆನಪಿಸ್ಕೊಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರ ಹೆಸರ ಯಾಕೆ ನಾವು ತಗೋತೀವಿ ಹೆಮ್ಮೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವ್ರು ನಮ್ಮ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟ ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಹೋರಾಟಗಳನ್ನ ಮಾಡಿದರು, ಬಹಳಷ್ಟು ಸತ್ಯಾಗ್ರಹಗಳನ್ನ ಮಾಡಿದರು, ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಮುಡಿಪಿಟ್ಟರು, ತಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಹೆಸರ ಮಹಾನ್ ಪುರುಷ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಿದ್ರು. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರ ಜನ ನೋಡಲ್ಲಿ ಅಕ್ಟೋಬರ್ 2ರಂದ ಇವ್ರು ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಇವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಯಾರು, ಇವರ ಪತ್ನಿಯ ಸಹಕಾರ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಅನ್ನೋದೆಲ್ಲ ನಾವು ಪ್ರತಿ ಸಲ ಅಕ್ಟೋಬರ್ 2ಕ್ಕೆ ಭಾಷಣ ಒಳಗ ನೋಡ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೋಡ್ರಿ ಇವ್ರಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಕೇಳ್ತೈತೆ ಅಂತ ಮಾನಾ ಜಾತ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ. ನೋಡ್ರಿ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಯಾಕಂತೀವಿ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ತಂದೆ ಇವ್ರು, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ತಂದೆ ಅಂತ ನಾವು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೇವೆ. ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಾಗ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಪ್ರತಿ ಸಲ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ನಮಗಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೋಡ್ರಿ ನಾವ್ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹೊರಗೆ ಹೋದಾಗ ನಾವು ಏನಾದ್ರೂ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಡ್ತೀವಿ ಅಥವಾ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನ ಬೇಡಿದಾಗ ತಾವು ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ ತಂದೆ ನಿಮ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಕೊಡಿಸ್ತಾರ, ತಾವು ಸುಮ್ಮನೆ ನಿಂತು ಬಿಡ್ತಾರೆ ನೀವು ತಿನ್ನೋ ತನಕ. ಅವರು ತಿನ್ಬಹುದು, ಆದ್ರ ಮತ್ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರ. ಅವ್ರ ಒಂದು ಪರಿವಾರ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರ. ಅವ್ರ ತ್ಯಾಗಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಇದಾವ. ತಾವು ಏನಾದ್ರೂ ತಗೋಬಹುದು ಹೊಸ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ, ಆದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ ನನ್ನ ಹತ್ರ ಒಂದ್ ಐತಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಮಾಡೋಣ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕ ಕಾರಣ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಮತ್ ಹಿಂದ್ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರು. ಅದಕ್ಕ ನಾವ್ ಏನಂತಂದ್ರೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ತಂದೆ ತಾಯಿ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರ, ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್ ಮಾಡ್ತಾರ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವುದು ಕ್ಷಣಕ್ಕೂ ಕಡಿಮೆ ಬೀಳಕ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ತಾಯಿ ಕೂಡ ನೋಡ್ರಿ, ನಿಮ್ ತಾಯಿ ಒಂದ ರೊಟ್ಟಿ ಮುಜಿತಂದ್ರೂ ನಿಮ್ಗ ತಿನ್ನಿಸ್ತಾರ, ತಾವು ಉಪವಾಸ ಇರ್ತಾರಿಲ್ಲ, ಉಪವಾಸ ಇದ್ದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಂದ್ರ ನಮ್ಗ ಕೊಡ್ತಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೇವೆ. ತಾಯಿ ಅಂತ ಅನ್ಸ್ಕೋಬಹುದಾದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಾಯಿ ಅಂತ ಕರೆಯಂಗಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಹಿಂದ್ ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗ ಇರ್ತೈತಿ, ಅದ್ರ ಹಿಂದ್ ಬಹಳಷ್ಟು ಬಲಿದಾನ ಇರ್ತೈತಿ. ತಾವು ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್ ಮಾಡ್ತಾರ, ಇಡೀ ಜೀವನವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಾರ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ, ತಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಾಯಿಯೇ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳ್ಕರ್ತೇವೆ. ಒಂದೇ ಬಿಡ್ರಿ, ತಾಯಿಗ ದೇವ್ರ ಸಮಾನ ಯಾಕಂತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರ ಹಿಂದ್ ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗ ಅದಾವ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಷ್ಟು ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರ ಮಾಡ್ತೇವೆ. ರಾಷ್ಟ್ರ ಪಿತ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರದ ತಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರ ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಏನೈತಿ ಬಹಳಷ್ಟ ಬಲಿದಾನ ಐತಿ. ಇವತ್ತು ನಾವು ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅಂತ ಕರಿಬೇಕಾದ್ರ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರ ಕಾರ್ಯಗಳು ಬಹಳಷ್ಟ ಇದಾವ. ಅವ್ರ ಕಾರ್ಯಗಳ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಏನಿದಾವ ಅಂದ್ರೆ ಕಡಿಮೆ ಇದಾವ. ಬಹಳಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು, ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಜೈಲಿಗೆ ಹೋದ್ರು, ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಶಿಕ್ಷೆನ ಅನುಭವಿಸಿದ್ರು. ಆದ್ರೂ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಛಲವನ್ನ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಬ್ರಿಟಿಷರ ಜೊತೆ ಹೋರಾಡಿ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾಡಿದ್ರು. ನಮ್ಮ ದೇಶ ಇವತ್ತು ಸ್ವತಂತ್ರ ಐತಿ ಅಂದ್ರ ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಅದಾವ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿ ಸಲ ಅವ್ರ ಹೆಸರನ್ನ ಯಾಕೆ ತಗೋತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಇದ ಕಾರಣ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ತಂದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆದೇವಿ. उनकी प्रयत्न से भारत आजाद हुआ है, उनके बहुत सारे प्रयत्न से आज भारत आजाद हुआ है. ಇವತ್ತು ದೇಶ आजाद, इसका मतलब है स्वतंत्र. आज देश आजाद हुआ है तो यहाँ पर महात्मा गांधी जी के कार्य बहुत है. ನೋಡಿ ಇವತ್ತು ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರವಾಗೈತಿ ಅಂದ್ರೆ ಇವರ ಪ್ರಯತ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಕರೆ. ಯಾವಾಗೂ ತಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಲಿಲ್ಲ. ಇಡೀ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ನಾ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಅನ್ಲಿಲ್ಲ ಅವರು. ನಾವು ನೋಡ್ರಿ ಬರೇ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಅಷ್ಟ ಒಳ್ಳೆ ಇರ್ಬೇಕು, ನಾವು ಅಷ್ಟ ಆರಾಮ ಇರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಊರನ್ನು ಬಯಸಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ, ನಮ್ಮ ದೇಶ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಯಾವುದೂ ವಿಚಾರ ಮಾಡಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಸ್ವತಂತ್ರ ದೊರಕಿಸಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನಂತಂದ್ರೆ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಿ. वे त्याग और तपस्या की मूर्ति थे. नोड़ी महात्मा गांधी जी त्याग और तपस्या की मूर्ति है. त्याग बहुत किया है उन्होंने अपने जीवन में, हर एक मोड़ पर त्याग करते आए हैं और तपस्या करते आए हैं. नोड़ी ನಾವು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರಿಗೆ ತ್ಯಾಗ ಹಾಗೂ ತಪಸ್ವಿಯ ಮೂರ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಯಾವಾಗ ಇವೆಲ್ಲ ಹೆಸರಿಂದ ಕರ್ತೇವೆ, ಮಹಾಪುರುಷ ಅಂತ ಕರ್ತೇವೆ, ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅಂತ ಕರ್ತೇವೆ, ತ್ಯಾಗ और तपस्या की मूर्ति ಅಂತ ಕರ್ತೇವೆ. ಯಾಕ ಅಂದ್ರ ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಏನಂತ
ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ರು, ತಮ್ಮ ಜೀವನ ಮುಡುಪಿಟ್ರ, ಅವರ ನಮ್ಮ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಮುಡುಪಿಟ್ಟ ತಾವ ಹೋದ್ರ. ಆದ್ರೆ ನಮಗೊಂದು ಮಾರ್ಗ ತೋರಿಸಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರ ಮಾಡಿ ಹೋದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆ ತ್ಯಾಗ ಹಾಗೂ ತಪಸ್ವಿಯ ಮೂರ್ತಿ ಅಂತ ಕರಿತೇವಿ. ಧರ್ಮ ಉನ್ಕೆ ಪ್ರಾಣ ಥಾ और सत्य उनकी ಆತ್ಮ. ನಮ್ಮ ಧರ್ಮನ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ದಯಾ ಧರ್ಮ ಅನ್ನೋದನ್ನ ಅವ್ರದ ಏನಿತ್ತಂದ್ರ ಒಂದ ಪ್ರಾಣ ಇತ್ತು, ಅದ್ರೊಳಗ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರು. ಆಮೇಲೆ ಸತ್ಯನ ಅವ್ರದ್ದೇನಿತ್ತು, ಆತ್ಮ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಈ ಪಾಠ ಒಳಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರ ಸತ್ಯ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಕೊಟ್ರವ್ರ. ನಿಜ ಹೇಳಿದ್ರು, ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಅದ್ರ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡ್ರು, ಆದ್ರೂ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಜೀವನ ಒಳಗ ಸತ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನ ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ. ಇದೇನೈತಂದ್ರ ಈ ಪಾಠ ಒಳಗ ಫಸ್ಟ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ನಾಗ ಇದನ್ನ ಹೇಳ್ಯಾರ ನೋಡಿ. ಯಾಕೆ ಇದನ್ನ ಹೇಳ್ಯಾರಂದ್ರ महात्मा गांधी जी महान पुरुष थे, उनको राष्ट्रपिता माना जाता है, उनके प्रयत्न से ही हमारा देश आजाद हुआ है। महात्मा गांधी जी को त्याग और तपस्या की मूर्ति कहते थे। धर्म उनके प्राण थे और सत्य ही उनकी आत्मा थी। देखिए, धर्म भी उनका प्राण था और जो कुछ भी सत्य बोलते थे वही उनकी आत्मा थी। और महात्मा गांधी जी यह भी कहते हैं कि सत्य एक विशाल वृक्ष है, उसमें जितना उस वृक्ष को आदर करते हैं उतने ही उसमें क्या लगते हैं, फल लगते हैं। हमेशा महात्मा गांधी जी यही कहते थे। मतलब सत्य एक क्या है, विशाल वृक्ष है। जैसे सत्य एक विशाल बड़ा सा पेड़ है, जितना उस पेड़ के आदर हम करते हैं उतने ही उससे हमें फल मिलते हैं। मतलब जितना हम उस पेड़ को पानी डालते हैं, उसे उगाते हैं, उतने ही हमें हर एक पेड़ फल देता है। इसलिए महात्मा गांधी जी हमेशा यही एक कहते थे कि सत्य एक क्या है, विशाल वृक्ष है, जितना उसका आदर करते हैं उतने ही उसे हमें फल मिलते हैं ನೋಡಿ. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಹೆಂಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರಂದ್ರ ವಿಶಾಲವಾದ ವೃಕ್ಷ ಐತಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ಒಂದು ದೊಡ್ಡದೈತಿ, ಗಿಡ ಐತಿ, ವೃಕ್ಷ ಐತಿ. ನಾವು ಎಷ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಆದರ ಮಾಡ್ತೇವಿ, ನಾವು ಎಷ್ಟು ಅದಕ್ಕೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತೇವಿ, ಅಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಸಿಗ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಫಲ ಸಿಗ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದ ಬಹಳಷ್ಟು ಏನೈತಂದ್ರ ಕಹಿ ಇರ್ಬೋದು ಒಂದು ಕ್ಷಣಕ್ಕೆ, ಆದ್ರ ಲಾಸ್ಟಿಗೆ ನಮ್ಗ ಸಿಗೋ ಫಲ ಏನೈತಂದ್ರ ಒಳ್ಳೇದ ಸಿಗ್ತೈತಿ. ನಾವು ಎಷ್ಟು ಸತ್ಯ ಹೇಳ್ತೇವಿ. ಸುಳ್ಳು ಏನೈತಂದ್ರ ಕ್ಷಣಿಕ ಐತೈತಿ, ಕ್ಷಣಿಕ ಸುಖ ಅಂತೇವ್ ನಾವು. ಸುಳ್ಳನ್ನು ಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಸುಖ ಕೊಡ್ತೈತಿ, ಆದ್ರ ಲಾಸ್ಟಿಗೆ ನಮ್ಗೆ ಅದು ಸಿಗೋದೇನದ್ರಿಂದ ಕಷ್ಟ. ಅದಕ್ಕೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ಏನ್ ಹೇಳಿದಾರಂದ್ರ ಸತ್ಯವನ್ನ ಹೇಳುನು. ಸತ್ಯ ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಏನೈತಂದ್ರ ಧರ್ಮ ಐತಿ, ಸತ್ಯ ನಮ್ದು ಏನೈತಿ ಆತ್ಮ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಮುಂದಿನ ನೋಡೋಣ. अगला देखिए, बालक मोहनदास करमचंद गांधी शर्मील स्वभाव के थे। देखिए यहाँ पर महात्मा गांधी जी का नाम क्या है, मोहनदास करमचंद गांधी जी। यहाँ पर जब बालक थे वह यहाँ पर बता रहे हैं कि बालक मोहनदास करमचंद गांधी जी एक शर्मीले स्वभाव के थे। ठीक समय पर स्कूल जाते और घंटी बजते ही घर चले आते थे। उन्हें काम से काम था, कभी उन्होंने किसी को नहीं सताया, कभी झूठ नहीं बोले। देखिए यहाँ महात्मा गांधी जी के बारे में बता रहे हैं। तो बालक मोहनदास करमचंद गांधी जी एक शर्मीले स्वभाव के थे। तब छोटे थे वह बहुत शर्मीले स्वभाव के थे। यहाँ पर देखिए शर्मीला मतलब क्या, लज्जाशील। वह हमेशा शर्मीले स्वभाव के थे और ठीक समय पर स्कूल को जाते थे। महात्मा गांधी जी जब स्कूल का समय ठीक कितने बजे था उतने समय ही वह ठीक समय को जाते थे और घंटी बजते ही घर चले जाते थे। जब स्कूल समाप्त होता था तो जब घंटी बजता था वो सरल अपने घर चले जाते थे। उन्हें काम से काम था, उन्हें हमेशा काम से काम ही रखते थे। दूसरा काम या दूसरों के काम में या दूसरों के मामले में वो कभी नहीं पढ़ते थे। कभी उन्होंने किसी को नहीं सताया और कभी भी झूठ नहीं बोला। देखिए पाठशाला में कुछ बच्चे रहते हैं, किसी को सताते हैं, किसी को कुछ न कुछ कहते रहते हैं, लेकिन महात्मा गांधी जी सही समय पर पाठशाला जाते थे और घंटी बजते ही अपने घर चले जाते थे। वह हमेशा काम से काम रखते थे। वह जब बालक थे, छोटे थे, तो हमेशा काम से काम ही रखते थे और कभी उन्होंने किसी को भी सताया नहीं है। कभी भी उन्होंने अपने दोस्तों को या पाठशाला में अपने मित्रों को कभी भी उन्होंने
सताया नहीं जब बालक थे तब, और कभी भी उन्होंने झूठ नहीं बोला था। देखिए महात्मा गांधी जी कभी भी झूठ नहीं बोला। नोड्री विद्याರ್ಥಿಗಳೇ ಏನು ಹೇಳಿದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಲಕ್ ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಕರಮ್ಚಂದ್ರ ಗಾಂಧಿ. ನಾವು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ಹೆಸರು ಏನೈತಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೈತಿ, ಮೋಹನ್ ದಾಸ್ ಕರಮ್ಚಂದ್ರ ಗಾಂಧಿ ಅವರ ಹೆಸರೈತಿ. ಇವರ ಬಾಲಕರಿದ್ದಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಂದ್ರ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಕರೆಕ್ಟ್ ಶಾಲೆ ಗಂಟೆ ಯಾವಾಗ ಆಗ್ತಿತ್ತು, ಶಾಲೆ ಯಾವಾಗ ಮುಗಿತಿತ್ತು, ಅವ್ರು ಸರಳವಾಗಿ ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಅವ್ರು ಯಾವಾಗೂ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರಂದ್ರ ಮಹತ್ವ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಕಾಮ್ಸೆ ಕಾಮ್ ಆಗ್ತೈತೆ, ಏನು ಕೆಲಸ ಐತಿ ಅದ್ರ ಕಷ್ಟ ಹೆಚ್ಚಿನ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಅಥವಾ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಕಾಡ್ಸೋದ, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಏನಾದ್ರೆ ಅನ್ನೋದ, ಇದನ್ನ ಯಾವ್ದು ಅವ್ರ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಾವು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗೋದ, ಸ್ಕೂಲಿಂದ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮನೆಗೆ ಬರೋದ, ಸ್ಕೂಲ್ ಏನು ಕೆಲಸ ಐತಿ ಕರೆಕ್ಟ್ ಅದು ಅಷ್ಟೇ ಏನು ಮಾಡ್ತಿರಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮಾಡ್ತಿರು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಯಾವಾಗೂ ಯಾವುದು ತನ್ನ ಮಿತ್ರರಿಗಾಗ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ತನ್ನ ಸಹೋದರರಿಗಾಗ್ಲಿ, ತಮ್ಮ ಸಹಪಾಠಿಗಳಿಗಾಗ್ಲಿ ಯಾವಾಗೂ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾಡಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಯಾರಿಗೂ ಏನಾದ್ರೂ ಮನಸ್ಸು ನೋಸೋದಾಗ್ಲಿ, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಕಾಡಿಸೋದಾಗ್ಲಿ, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಏನಾದ್ರೂ ಬೈಯೋದಾಗ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಅವ್ರ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಹಮೇಶ ಸತ್ಯ ಬೋಲ್ತೈತಿ. ಯಾವಾಗಲೂ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಸತ್ಯವನ್ನ ಹೇಳೋದನ್ನ कल्तिदार. वो जब छोटे थे, जब वो बालक थे, तब से ही उन्होंने क्या किया, हमेशा सत्य ही कहा है. फिर एक दिन की बात है, शिक्षा विभाग के अधिकारी स्कूल की निरीक्षण के लिए आए थे. फिर एक दिन की बात थी कि शिक्षा विभाग के एक निरीक्षण अधिकारी स्कूल में आए थे. देखिए एक दिन की जब बात थी, सभी स्कूल में निरीक्षण करने के लिए कोई भी शिक्षा अधिकारी या बीओ या डीडीपी क्या करते हैं, स्कूल को आते हैं. वैसे ही उनके पाठशाला को भी एक शिक्षा निरीक्षण अधिकारी आए. उन्होंने अंग्रेजी के 5 शब्द लिखवाए थे. उन्होंने अंग्रेजी के 5 शब्द लिखवाने के लिए कहा था. देखिए एक दिन की बात थी, शिक्षा निरीक्षण अधिकारी वहां पर आए और अंग्रेजी के 5 शब्द कहने के लिए, लिखने के लिए कहा. देखिए जब कोई भी अधिकारी आते हैं तो बच्चों को कुछ ना कुछ पाठशाला में पूछते हैं, या अंग्रेजी पूछते हैं, या हिंदी पूछते हैं, या कन्नड़ में पूछते हैं, या गणित में पूछते हैं. वैसे ही जो मोहनदास करमचंद गांधी जी थे, उनके पाठशाला में एक निरीक्षण अधिकारी आए और उन्होंने अंग्रेज के 5 शब्द लिखने के लिए कहा. उनमें एक शब्द था केटल. 5 देखिए 5 शब्द लिखने के लिए उन्होंने कहा था. 5 शब्द लिखने के लिए कहा था, उसमें एक शब्द था केटल. अधिकारी आए और पाठशाला में कहने लगे कि अंग्रेज का जो शब्द है, यह हिंदी का शब्द केटल है, इसे अंग्रेजी में लिखो. बालक गांधी इसके हिस्से गलत लिखे. जब बालक गांधी जी को उन्होंने लिखने बोले तो बालक गांधी जी इसके जो हिस्से थे वह गलत लिखे. यहाँ पर वर्तनी कहते हैं हम, इंग्लिश में स्पेलिंग कहते हैं. जब बालक गांधी को उन्होंने कहा कि केटल, इसे अंग्रेजी में लिखो, इसे क्या करो इंग्लिश में लिखो कहने लगे केटल, तो बालक गांधी इसके जो स्पेलिंग हिस्से थे वह गलत लिखे. अध्यापक ने इशारे से समझाया कि दूसरे लड़के के हिस्से देकर ठीक कर ले. जो उनके पाठशाला में अध्यापक थे, उन्होंने निरीक्षण अधिकारी से डर के गांधी जी को इशारा से कहने लगे कि उसका देखकर लिखो. किंतु गांधी ने ऐसा नहीं किया. लेकिन गांधी जी दूसरे लड़के को देखकर नहीं लिखा. हिस्से की गलती के कारण मोहन को बुद्धू माना गया. जब उन्होंने केटल के हिस्से गलत लिखे तो उनसे बुद्धू माना गया, किंतु उन्हें बुरा न लगा. देखिए सब हंसने लगे, सब बुद्धू मानने लगे, लेकिन गांधी जी को इस बात का कोई भी बुरा न लगा. उन्हें इस बात की खुशी थी कि उन्होंने चोरी का रास्ता नहीं अपनाया. उनको इस बात की एक खुशी थी कि उन्होंने चोरी का रास्ता नहीं अपनाया. उन्होंने केटल इसके हिस्से गलत लिखे, लेकिन चोरी का रास्ता अपना कर कोई दोस्त को देकर उन्होंने नहीं लिखा.
लिखा उनकी सत्य प्रियता यही से शुरू हुई जिसने उसे आगे महान बनाया। देखिए उनकी जो सत्य प्रियतम यहीं से शुरू हुई, जहां से उनके अध्यापक भी उन्हें चोरी से लिखने के लिए कहे, लेकिन उन्होंने कभी चोरी से नहीं लिखा, और यहाँ से ही उनकी जो सत्य प्रिय है शुरू हुई और आगे जाकर यही उन्हें महात्मा बनाया। देखिए विद्यार्थियों, उन्होंने अध्यापक ने कहा कि यह जो केटल था इसे दूसरे लड़के के देकर इसे ठीक कर ले, स्पेलिंग दूसरे लड़के के देकर लिख ले कहने लगे, लेकिन महात्मा गांधी जी ऐसा नहीं किया, उन्होंने गलत ही लिखा। सभी लोग उनको देखकर बुद्धू माना, हंसा, लेकिन उन्होंने चोरी का रास्ता नहीं पकड़ा। यही से उनकी सत्य शुरू हो गई और वही उनको महात्मा बना दिया। ನೋಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಒಂದ್ಸಲ ಅವ್ರ ಸ್ಕೂಲಿಗೆ ನಿರೀಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ನೋಡ್ರಿ ಏನ್ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ರು, ಕ್ಲಾಸ್ನಾಗ ಬಂದ್ರು, ಕ್ಲಾಸ್ನಾಗ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ 5 ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಬರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಗೆ, ಬಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದ್ರು. ಅದ್ರೊಳಗೆ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರೆ 5 ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಬರೋದು ತೋರಿಸ್ರು ಅಂತ ಹೇಳು. ಅದ್ರೊಳಗೆ ಒಂದು ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೆಟಲ್ ಅಂತಿತ್ತು. ಈ ಕೆಟಲ್ ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಅನ್ನ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಅವರಿಗೆ ಬರೆಯಕ ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಅದ್ರು ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪು ಬರೆದ್ರು. ಅವಾಗ ಅವ್ರ ಅಧ್ಯಾಪಕರ ನಿರೀಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ಯಾರ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ಇದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಅಂಜಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಂದ್ರ ಅಲ್ಲೇ ಸನ್ನಿ ಮಾಡಿ, ಇಶಾರಾ इसका मतलब क्या है, वहाँ पर इशारा करने का, सन्नी ಮಾಡಿ ನಾವು ಕನ್ನಡ ಸನ್ನಿ ಅಂತೀವಿ, ಸನ್ನಿ ಮಾಡಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವನು ನೋಡಿ ಬರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಹಂಗ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಎಲ್ಲಾರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇವ ದಡ್ಡದನು ಅಂತ ಹೇಳಿ ನಕ್ರ. ಆದ್ರೂ ಅವ್ರ ಖುಷಿ ಅದ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನ ಯಾರಾದ್ರೂ ನೋಡಿ ಯಾರಾದ್ರೂ ಕದ್ದ ಯಾವ್ದು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ನೋಡಿ ಬರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಖುಷಿ ಅವರಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಅದ ಸತ್ಯ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಂದ್ರ ಮಹಾನ ಮಾಡ್ತಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ದು ಅರ್ಧ ಪಾಠ ಇಲ್ಲಿ ಮುಗ್ದೈತಿ. ಮುಂದಿನ ಪಿರಿಯಡ್ನಾಗ ಮುಂದಿನ ಅವಧಿ ಒಳಗ ಮುಂದಿನ ಪಾಠ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇಷ್ಟು ಪಾಠನ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ರಂದ್ರ ಓದ್ರಿ, ಮುಂದಿನ ಪಿರಿಯಡ್ ಒಳಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೇಳ್ತೇನೆ.